Hello everyone, welcome to e-learning platform of Civil Engineering Department. For last lecture we have studied how to measure horizontal angle. Today we will study how to measure vertical angle by theodolite. The unit outcome of this point, that is, student can able to measure vertical angle and magnetic bearing of a line. आजच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी व्हर्टिकल अँगल आणखीन मॅग्नेटिक बेरिंग कोणत्या पद्धतीने मेजर केलं जातं थेडोलाइटच्या सहाय्याने हे आपण शिकणार. मेजरमेंट ऑफ व्हर्टिकल अँगल. फर्स्ट डेफिनेशन ऑफ व्हर्टिकल अँगल. A vertical angle is an angle between the inclined line of sight and the horizontal line of sight. So vertical angle आपण कशाला म्हणणार? The angle between inclined line of sight and horizontal line of sight. ज्यावेळी थेडोलाइटचा टेलिस्कोप हॉरिझॉन्टल असतो तर ती जी लाईन मिळते ती हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट. आणखीन टेलिस्कोप आपला इन्क्लाइंड होईल, व्हर्टिकल प्लेनमध्ये आपण टेलिस्कोप रोटेट करणार, ती जी लाईन मिळते ती इन्क्लाइंड लाईन ऑफ साईट. तर हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट आणि इन्क्लाइंड लाईन ऑफ साईट यांच्यामध्ये जो अँगल होतो त्या अँगलला आपण व्हर्टिकल अँगल म्हणणार. इट मे बी एन अँगल ऑफ इलेव्हेशन ऑर डिप्रेशन अकॉर्डिंग टू द ऑब्जेक्ट इज अबव ऑर बिलो द हॉरिझॉन्टल प्लेन. म्हणजेच हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईटच्या वरती इन्क्लाइंड लाईन ऑफ साईट असेल तर तो जो अँगल होतो त्या अँगलला आपण म्हणणार अँगल ऑफ इलेव्हेशन. तर इथं ही हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट आहे, हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट आणि इन्क्लाइंड लाईन ऑफ साईट. तर याच्यामध्ये जो अँगल होतो त्या अँगलला आपण म्हणणार अँगल ऑफ इलेव्हेशन. तर हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट आणि इन्क्लाइंड लाईन ऑफ साईट ही आपली हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईटच्या खाली असेल, बरोबर. तर तिथं जो अँगल होतो त्या अँगलला म्हणणार अँगल ऑफ डिप्रेशन. तर व्हर्टिकल अँगल आणखी त्याचे दोन टाईप आपण पाहिले. डेफिनेशन ऑफ व्हर्टिकल अँगल, त्यानंतर अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे काय, अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय. द स्टेप वाईज प्रोसिजर फॉर मेजरिंग व्हर्टिकल अँगल. तर व्हर्टिकल अँगल मेजर करण्याची स्टेप वाईज प्रोसिजर आपण पाहणार. सेटअप द थेडोलाइट ॲट स्टेशन पॉईंट ओ. बरोबर, समजा आपला स्टेशन पॉईंट ओ आहे, इथं आपण थेडोलाइट सेट करणार. सेट द झिरो ऑफ द व्हर्टिकल व्हर्नियर एक्झॅक्टली टू द झिरो ऑफ द व्हर्टिकल सर्कल क्लॅम्प अँड टँजंट स्क्रू. तर व्हर्टिकल सर्कल क्लॅम्प स्क्रू आणि टँजंट स्क्रू वापरून व्हर्टिकल व्हर्नियर झिरो व्हर्टिकल सर्कलला करेक्ट झिरो मॅच करायचे. ब्रिंग द बबल ऑफ अल्टिट्यूड लेवल इन द सेंट्रल पोझिशन युजिंग क्लिप स्क्रू. तर क्लिप स्क्रू वापरून पण अल्टिट्यूड बबल सेंटरला आणायचं, थेडोलाइटचा अल्टिट्यूड बबल. द लाईन ऑफ साईट इज दस मेक हॉरिझॉन्टल अँड व्हर्नियर स्टील रीड्स झिरो. आता आपली लाईन ऑफ साईट म्हणजेच ही हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट आपल्याला मिळेल. लुजन द व्हर्टिकल क्लॅम्प स्क्रू अँड डायरेक्ट द टेलिस्कोप टुवर्ड्स ए. तर टेलिस्कोप आपण एकडं असं डायरेक्ट करणार. हा तुमचा ऑब्जेक्ट ए झाला. अँड साईट इट एक्झॅक्टली बाय युजिंग व्हर्टिकल टँजंट स्क्रू. तर व्हर्टिकल टँजंट स्क्रू आपण करेक्ट ए ऑब्जेक्ट बायसेट करणार. नेक्स्ट स्टेप, रीड बोथ व्हर्नियर्स ऑन द व्हर्टिकल सर्कल. व्हर्टिकल सर्कलवरती जी बोथ रीडिंग आहेत व्हर्नियर रीडिंग्स ती आपण वाचणार. देन मीन ऑफ द टू व्हर्नियर रीडिंग्स गिव्स द व्हॅल्यू ऑफ रिक्वायर्ड अँगल. व्हर्नियर सी आणि व्हर्नियर डीचं आपण रीडिंग घेणार, त्याचा मीन काढणार, तो आपला रिक्वायर्ड व्हर्टिकल अँगल असेल. नेक्स्ट स्टेप, चेंज द फेस ऑफ द instrument.
तर इनिशियल स्टेजला आपलं इन्स्ट्रुमेंट जर फेस लेफ्ट असेल तर आता फेस राईट करायचं, बरोबर, चेंज द फेस अँड रिपीट द प्रोसेस, आणि सेम प्रोसिजर रिपीट करणे, आणखी व्हर्टिकल अँगल मेजर करणे. द मीन ऑफ द टू व्हर्नियर रीडिंग्स गिव्स द सेकंड व्हॅल्यू ऑफ द रिक्वायर्ड अँगल. आता फेस चेंज केल्यानंतर परत एक आपला व्हर्टिकल अँगल त्याच स्टेशन एच ऑब्जेक्ट एचा येईल, तो आपण घेणार. द ॲव्हरेज ऑफ द टू व्हॅल्यूज ऑफ द अँगल्स thus obtained is required value of the angle free from instrumental errors. नंतर फेस लेफ्टच्या साहाय्यानं घेतलेला अँगल आणखी फेस राईटच्या साहाय्यानं घेतलेला अँगल, या दोन्ही अँगलचा आपण मीन घेणार, तो आपला फायनल रिक्वायर्ड अँगल असेल विच इज फ्री फ्रॉम इन्स्ट्रुमेंटल एरर्स. त्या फेस लेफ्टने एकदा अँगल घेतला, फेस राईटने एकदा अँगल घेतल्यामुळं इन्स्ट्रुमेंटल एरर्स इलिमिनेट होतात आणि आपला फायनल ॲक्युरेट अँगल व्हर्टिकल अँगल आपल्याला मिळेल. व्हर्टिकल अँगल मेजर करण्याची प्रोसिजर आपण पाहिली. त्यानंतर मेजरमेंट ऑफ व्हर्टिकल अँगल रेकॉर्डिंग इन टॅब्युलर फॉर्म. टॅब्युलर फॉर्ममध्ये कोणत्या पद्धतीनं रेकॉर्डिंग केलं जातं ते पाहणार. पहिलं आपलं इन्स्ट्रुमेंट स्टेशन, जिथं आपण थेरोलाइट सेट केला ते इन्स्ट्रुमेंट स्टेशन ओ. ऑब्जेक्ट पण पहिल्यांदा काय ऑब्जेक्ट बायसेट केला ए. इनिशियली स्टेज आपली काय होती, फेस लेफ्ट पोझिशन. अँगल वी आर मेजरिंग अँगल ऑफ इलेव्हेशन, दॅट इज अँगल AOC. द रिडिंग ऑन व्हर्नियर सी. व्हर्नियर सीला इनिशियल रिडिंग होतं 0 डिग्री 0 मिनिट 0 सेकंद. त्याचप्रमाणे व्हर्नियर डीला पण इनिशियल रिडिंग होतं 0 डिग्री 0 मिनिट 0 सेकंद. ज्यावेळी आपण ऑब्जेक्ट ए बायसेट केला त्यावेळी आपला अँगल आला 10 डिग्री 40 मिनिट्स 20 सेकंद व्हर्नियर सीला. आणखीन व्हर्नियर डीला आला 10 डिग्री 40 मिनिट्स 40 सेकंद. आता अँगल ऑन व्हर्नियर सी. व्हर्नियर सीला अँगल किती झाला, फायनल अँगल मायनस इनिशियल अँगल, तो आला 10 डिग्री 40 मिनिट्स 20 सेकंद. त्याचप्रमाणे व्हर्नियर डीला येईल तुमचा 10 डिग्री 40 मिनिट्स 40 सेकंद. तर मीन ऑफ अँगल ऑफ व्हर्नियर. आता व्हर्नियर सी आणि व्हर्नियर डी, व्हर्नियर सी आणि व्हर्नियर डीचा मीन जो काय येईल तो अँगल इथं येईल, वो 10 डिग्री 40 मिनिट्स 30 सेकंद. हा झाला एक अँगल फेस लेफ्ट. सेम पोझिशन, इन्स्ट्रुमेंट स्टेशन ओ, ऑब्जेक्ट ए. आता आपण फेस लेफ्टची राईट केलेली आहे. सेम वी आर मेजरिंग अँगल AOC. व्हर्नियर सीला अँगल होता 0 डिग्री 0 मिनिट 0 सेकंद. व्हर्नियर डीला अँगल इनिशियल होता 0 डिग्री 0 मिनिट 0 सेकंद. नंतर ऑब्जेक्ट ए बायसेट केल्यानंतर अँगल आला 10 डिग्री 40 मिनिट 40 सेकंद. त्याचप्रमाणे व्हर्नियर डीला अँगल आला 10 डिग्री 40 मिनिट्स 40 सेकंद. So the angle on vernier C 10 degree 40 minutes 40 second. Vernier D ला 10 degree 40 minutes 40 second. त्यानंतर mean of these two you will get 10 degree 40 minutes 40 second. त्याचप्रमाणे वर्नियर सी लेफ्ट फेस लेफ्ट आणि फेस राईट हे दोन्हीचा आपण मीन घेणार, तो तुमचा फायनल अँगल येईल अँगल ऑफ इलेव्हेशन 10 डिग्री 40 मिनिट्स 30 सेकंड. सो दिस इज अँगल ऑफ इलेव्हेशन. द सेम प्रोसिजर अँगल ऑफ आपण डिप्रेशन मेजर करणार. ज्यावेळी आपला टेलिस्कोप हॉरिझॉन्टल आणि इन्क्लाइन लाईनअपसाठी ही डाऊनवर्डच्या दिशेने असेल तर आपण अँगल ऑफ डिप्रेशन मेजर करणार. बाकी प्रोसिजर सेम, जसं आपण अँगल ऑफ इलेव्हेशन घेतलं त्याचप्रमाणे अँगल ऑफ डिप्रेशन मेजर करणार. The measurement of deflection angle. How to measure deflection angle? So the angle between prolongation line and survey line is called deflection angle. तर prolongation line आणि survey line याच्यामध्ये जो अँगल होतो त्याला आपण deflection angle म्हणणार. Suppose AB is the survey line, it will be prolongated at B dash. नेक्स्ट सर्वे लाईन B to C याच्यामध्ये जो अँगल होतो त्याला आपण डिफ्लेक्शन अँगल म्हणणार. जर B to C ही सर्वे लाईन आहे, इट विल बी प्रोलॉंगेटेड अप टू C डॅश. C to D ही दुसरी सर्वे लाईन. आता ही प्रोलॉंगेटेड सर्वे लाईन आणि C to D ही दुसरी, याच्यामध्ये जो अँगल होतो या अँगल आपण म्हणणार डिफ्लेक्शन अँगल. हा अँगल मेजर करण्याची स्टेप वाईज प्रोसिजर
सेट थियोडोलाइट एट स्टेशन बी, बीला आपण थियोडोलाइट सेट करणार. लेवल इट ॲक्युरेटली. सेट वर्नियर ए 0 अँड वर्नियर बी 180. क्लॅम्प अप्पर प्लेट. लूज लोअर प्लेट बायसेट रेंजिंग रॉड ॲट ए. एचा रेंजिंग रॉड बायसेट केल्याच्यानंतर आपला टेलिस्कोप बीच्या दिशेनं असेल, बरोबर. देन ट्रान्झिट द टेलिस्कोप. टेलिस्कोप आपण ट्रान्झिट केल्यानंतर आपला टेलिस्कोप इकडे एक्सटेंड होईल बी डॅशच्या दिशेने. देन लूज द अप्पर प्लेट अँड बायसेट रेंजिंग रॉड ॲट सी. सीचा रेंजिंग रॉड तुम्ही बायसेट करा म्हणजे टेलिस्कोप तुमचा इथं येईल. मेजर द अँगल, दॅट इज डिफ्लेक्शन अँगल. वर्नियर एचं रिडिंग घ्या, वर्नियर बीचं रिडिंग घ्या, त्याचं मीन काढा. दॅट विल बी द युअर डिफ्लेक्शन अँगल. चेंज द फेस. फेस लेफ्ट असेल तर फेस राईट करा. सेम प्रोसिजरनं अँगल मेजर करायचं, त्याचा ॲव्हरेज काढा. दॅट विल बी युअर डिफ्लेक्शन अँगल. सो दिस डिफ्लेक्शन अँगल इज सुटेबल फॉर ओपन ट्रॅव्हल्स. डिफ्लेक्शन अँगल आपण कशाला वापरणार? ओपन ट्रॅव्हल्स. अँड इट इज मोस्टली एम्प्लॉयड इन सर्वे ऑफ रिव्हर, कोस्टल लाईन, रोड, रेल्वे लाईन, कॅनॉल्स इट्सेट्रा. रोड, कॅनॉल, रेल्वे लाईन याच्या सर्वे करण्यासाठी आपल्याला डिफ्लेक्शन अँगलची. Now we will see how to measure magnetic bearing of a line. To find magnetic bearing of line AB, suppose we have to measure magnetic bearing of line AB as shown in figure. Set up instrument at station O. पण O ला इथं थियोडोलाइट सेट करना and level it accurately. Accurate level करनी, temporary adjustment apply करनी. Set the vernier to 0 of the horizontal circle. वर्नियर ए ला 0, वर्नियर बी ला 180 लावून आपण सेट करणार. रिलीज द मॅग्नेटिक निडल अँड लूजन द लोअर कॅप. मॅग्नेटिक निडल आपण लूज करणार. कंपास थियोडोलाइटला अटॅच केल्यानंतर नेक्स्ट स्टेप, रोटेट द इन्स्ट्रुमेंट टिल द मॅग्नेटिक निडल पॉइंट्स टुवर्ड्स द नॉर्थ. पण हा टेलिस्कोप रोटेट करणार की थियोडोलाइटला जो कंपास आहे त्याची मॅग्नेटिक निडल एक्झॅक्ट नॉर्थला असेल. नाउ क्लॅम्प द लोअर क्लॅम्प अँड विथ द हेल्प ऑफ लोअर टँजंट स्क्रू ब्रिंग द निडल टू एक्झॅक्टली अगेन्स्ट मार्क इन ऑर्डर टू ब्रिंग इट इन मॅग्नेटिक मेरिडियन. तर लोअर प्लेट क्लॅम्प करायची. लोअर प्लेट टँजंट स्क्रूच्या साईडनं स्लो मोशनमध्ये आपण टेलिस्कोप रोटेट करणार. मॅग्नेटिक निडल एक्झॅक्टली नॉर्थला असेल. ॲट दिस स्टेज द लाईन ऑफ साईट विल ऑल्सो बी मॅग्नेटिक मेरिडियन. ह्या आपला टेलिस्कोप पण नॉर्थला असेल, आणखी मॅग्नेटिक निडल विल बी एक्झॅक्टली ऑन द नॉर्थ साईड. द नेक्स्ट स्टेप, नाउ रिलीज, नाउ लूज द अप्पर क्लॅम्प. नंतर अप्पर क्लॅम्प लूज करा अँड पॉइंट द टेलिस्कोप टुवर्ड्स बी. पण टेलिस्कोप बीच्या दिशेनं पॉइंट आउट करणार. विथ द हेल्प ऑफ अप्पर टँजंट स्क्रू बायसेट बी ॲक्युरेटली. नंतर अप्पर टँजंट स्क्रू वापरून बीचा रेंजिंग रॉड ॲक्युरेट बायसेट करणार. रीड बोथ वर्नियर्स. वर्नियर ए आणि वर्नियर बीचं रीडिंग घ्यायने. द मीन ऑफ द टू रीडिंग्स विल बी रेकॉर्डेड एज ॲट मॅग्नेटिक बेरिंग ऑफ लाईन. वर्नियर ए आणि वर्नियर बीचं मीन घ्यायचं, तो म्हणजे तुमचा ए बी लाईनचं मॅग्नेटिक बेरिंग झालं. देन चेंज द फेस. तर इनिशियल आपली फेस लेफ्ट असेल तर फेस राईट करा अँड ॲक्युरेट मॅग्नेटिक बेरिंग ऑफ द लाईन अँड रिपीट द सेम प्रोसेस. दिस सेम प्रोसेस रिपीट करायची. द देन मीन ऑफ द टू व्हॅल्यूज विल गिव्ह द करेक्ट बेरिंग ऑफ लाईन. फेस लेफ्टच्या साईडनं आलेला एक बेरिंग, फेस राईटच्या साईडनं आलेलं बेरिंग, याचा मीन घ्या, तो म्हणजे आपलं ए बी लाईनचं हे बेरिंग आपल्याला मिळेल. इन टुडेज लेक्चर वी आर स्टडीड हाऊ टू मेजर वर्टिकल अँगल and how to measure deflection angle and how to measure magnetic bearing of a line. Thank you.